श्री स्वामी समर्थ. आज मी आलो आहे नरसोबाच्या वाडीला. मंदिरात जाताना बाजूनी पेड्यांची दुकानं दिसतात. आपण इकडनं पेढे पण घेऊ शकता. नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी हे कृष्ण पंचगंगेच्या तीरावर असलेले तीर्थक्षेत्र आहे. नरसोबाच्या वाडीला दत्तप्रभूंची राजधानी म्हणून सुद्धा ओळखले जाते. वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदूंचं पवित्र स्थान असलं तरी आदिलशाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशाने मंदिराचे बांधकाम करून दिले आणि मंदिराला कळस नाही आहे. नृसिंह सरस्वती स्वामींनी येथे तब्बल 12 वर्ष तपस्या केली होती. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भव भय वारण तुम्हीच ना. कार्तवीर्य यदु परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना. मचिंद्रादि यति प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना. दासोपंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना. नाथ सदनीचे चोप. आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही आज कोल्हापूरमध्येच मुक्काम करणार आहे आणि उद्या ज्योतिबा आणि बाळूमामाला जाणार आहे. आत्ता आम्ही आलो आहे आज सकाळी बाळूमामांच्या दर्शनाला आदमापूरला. बाळूमामांचं दर्शन खूप छान झालं. सुट्टीमुळे थोडी गर्दी होती आणि थोडा पाऊस पण होता. आलो आहे आम्ही ज्योतिबाला दर्शन करायला. दर्शन झाले की मग आता आम्ही परत आलो देवा घेऊन मनी भोळा भावर. देवा गोड माझी मानून या घे. नाही मोठं मागण नाही कुळी हावर. बापा वाणी माया तुले कराला दे. अरे डोई तुझ्या पाया